मला वाटतं गेलं अजून आहे. असं असं परण शीट डाऊन. बारी बुवाने अपेक्षेपेक्षा चांगली केली आज. ओके बुवा, खरोखर तुम्हाला लाख लाख धन्यवाद. मी मागाशी सांगितलं आजचा कार्यक्रम सन्माननीय आणि आमच्या मनातील आमदार, हा नियतीचा विषय नाही किंवा हा देवाधिकांचा विषय नव्हे. आणि तुम्ही बरं झालं क्लिअर केलं ते की हा ईव्हीएम मशीनचा विषय आहे. हे क्लिअर तुमच्या शब्दाने केलं ते बरं. मी घाबरवतो म्हटलो मरू द्या, कारण का मी सरकारी नोकरीवाला, तुम्ही गॅरेजवाला हो, तुम्हाला चालेल काय नाही. आजचा इकडचा तिकडं, उद्या गॅरेज टाका, आम्ही कुठं जायचं हो, आम्ही कुठं जायचं, म्हणून मी घाबरवतो. तुम्ही विषय क्लिअर केला, लय समाधान वाटलं मला, खूप समाधान वाटलं. मस्त केला विषय. आणि माझ्या म्हणजे मी जो स्तवन गायला, ॲक्च्युली स्तवन नाही म्हणता येणार त्याला, तरी सुद्धा आज कारण म्हटलं मी मगाशी फक्त आजचा कार्यक्रम हा एक वाक्यावर, एका शब्दावर संजयराव कदम यांच्या वाढदिवसावर आजचा हा कार्यक्रम होणार हे मी पहिल्या बारीत क्लिअर केलं. आणि त्याच विषयावर तुम्ही जे मला कट दिलं मी मान्य करतो की तुम्ही सुंदर मस्तपैकी मला कटिंग दिली, त्याबद्दल मी मान्य करतो. हां, सुंदर कट दिली तुम्ही आणि कार्यक्रम सुद्धा चांगला केला आहे का नाही. चांगल्याला चांगलं म्हणणारी अवलाद आहे. हवी ऐका. आणि म्हणून बघा, जास्त नाही, बुवानी सुंदर कार्यक्रम केला, त्याचप्रमाणे मीही पुढं चालवणार कार्यक्रम. आणि त्याचप्रमाणे आहे ना, अजून लोक थांबलेत, अजून थंडी कमी आहे, थोडे 2-3 दिवस कमी आहे. पावसाची शक्यता सांगितली आहे, पंजाब अडकली. 2-3 दिवसात आपल्याकडे वादळ धडकणार, पाऊस पडणार आहे आणि थंडी सुद्धा वाढणार आहे. 2-3 दिवसात सांगितलेलं आहे. आणि सोनं सुद्धा वाढणार आहे, सांगितलंय मी. आपापला सोनार जपून ठेवा, खेळात तरी ठेवा, नाही ते इकडं कुठेतरी ठेवा, मी सांगितलं ऐका. आणि म्हणून चालेल, थांबा जरा. काशीरामबाई, मंगेशबाई यांच्या माध्यमातून हा जयता बोल. हा चपली भाषा लांब कडून येत जाय. असो काशीराम दादा, तुम्हालाही, मंगेश दादा तुम्हालाही मानाचा मुजरा. जेवढे तुमच्याकडनं आले तेवढे माझ्यासाठी लाख बोलायचे आहेत. ऐका, बक्षिसं खूप आहेत. पेन ड्रॉप सायलेन्स. राहुल भांबड, नितीन दादा कान्हाळ सुद्धा आलेले या कार्यक्रमाला. त्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. नितीन कान्हाळ, राहुल भांबड यांच्या माध्यमातून. बघा, जास्त वेळ नाही बघा. हा, तुमचा काय ऐकू द्या. तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा. काय म्हणताय? चायनीज पाहिजे? मग आता तुम्हाला चायनीज एकाच ठिकाणी भेटेल, भरणं नाक्यावर चालू असेल तर. हा, आता पप्पी त्यांची मी घेतो, मुका नाहीतर तुम्ही घ्या. आलं नको. हा, मग ऐका, असू द्या. बच्चू नाही, बाप आहे, बाप. हा बच्चू नाही, हा शक्तिपुरातला बाप आहे. आता ऐका, त्यांनी मला म्हटले, बुवा तुम्ही म्हणता तुम्ही बोलून जुगवता आणि गाऊन झोपवता, काय निजवता, असं काहीतरी त्यांचा विषय होता. मी ऐकला तो. असो, शाळेत बघा, बोलून जुगायचा आणि गाऊन झोपवायचा किंवा निजवायचा विषय नाही. शक्तिपुरातला मी म्हणत नाही मी मोठा मातब्बर कलाकार आहे, मी मोठा आहे, मी असं म्हणत नाही. पण वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करणारा एकमेव तुमच्या खेड तालुक्यातला शाहीर. पुढच्या महिन्यात 2 शो आहे. जानेवारीमध्ये नवीन शुभारंभ करतो. जानेवारी 2 शो आहे, फेब्रुवारीत 2 शो आहे. मावल्यानो, शिमग्याला तुम्ही येणार जाणार मला माहिती नाही, शिमग्यात सुद्धा 2 घेतले. हा, म्हणून आवर्जून सांगतो, वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम. मी बोलून जुगवणारा माणूस नव्हे शाहीर, तुम्हाला आवर्जून सांगतोय. तुम्ही जे दिलेत त्याच्यावरच बोलणार. तुम्ही सुंदर बारी केलेत, तशीच बारी करणार. फक्त भाऊ एके भाऊ दुने भाऊच. आज एवढाच विषय होणार आहे, बाकी काय होणार नाही. तुम्हाला बोलणार आहे आज माझ्या जोडीला कोण आहे याशी मला देणं घेणं नाही आहे. भाऊ एके भाऊ दुने भाऊच आज होणार विषय. ऐका, म्हणून म्हणतोय. हा, येतो ऐका. दादानी मागाशी बक्षीस दिलं. नागेश दादा आमचे कुठे गेले? दादा गेले वाटतं. नागेश दादा असतील.
ऐका बक्षीस दिलंय मला त्याने 1000 रुपयांचं. ऐका त्याने मगाशी नाराज झाले थोडस, काय बुवा तुम्ही वेगळं काढलं. ऐका ऐका काय बोलते. जिल्हा रत्नागिरी खेड तालुका हिरा चिंचगर गावाचा वाढदिवस आज संजय रावांचा. ऐका ते नाराज झाले. मी आता नवीन विषय लिहिलाय. काय ऐका उमेश दादा बाबा ऐका. अहो पैसा जिंकला खरा माणूस हरला. दॅट इज कॉल्ड सचिन बुवा. तिथे लिखता है. हा सचिन बुवा इथून लिहत नाही, सचिन बुवा इथून लिहितो इथून. ऐका अहो पैसा जिंकला आणि खरा माणूस हरला. काय सांगू या जनाला. पैसा जिंकला माणूस हरला, खरा माणूस हरला. काय सांगू या जनाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. 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 अरे पैसा जिंकला माणूस हरला, पैसा जिंकला खरा माणूस हरला. काय सांगू या जनाला, काय सांगू या जनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या. लोकांच्या हा मला माहिती आहे खिशात कसं घुसायचंय. हा मी बोलून जुगत नाही, गाऊन लोकांना निजवत नाही. लोकांच्या खिशात कसा हात घालायला लावतो बघा, हे शब्द आहे आणि ही खरीच घटना आहे. ही बुवांनी सांगितली, मी नाही बा, मी सांगितला नाही, मी बोललो नाही. ईव्हीएम बॅलेट पेपर घ्या आमचा विषय नाही, माझा विषय नाही. हे जनमानसाचं 6 कोटी जनते 12 कोटी जनता आहे. 12 कोटी जनता. हा बसून घ्या. परवाना शीट डाऊन. हा सांगितलं शीट डाऊन, परवाना शीट डाऊन. ऐका उमेश दादा कदम बक्षीस आहे 501 रुपयांचं बक्षीस आहे. ही माझी भावना नाही, ही जनमानसांची भावना आहे की ईव्हीएम मशीन बंद व्हायला पाहिजे. अमेरिकेत पण चालत नाही, बऱ्याच देशांमध्ये चालत नाही, जे प्रगत देश आहेत. आपला तर देश विकसनशील आहे अजून, त्यात ईव्हीएम. आणि जर हे ईव्हीएम असंच चालू राहिलं, हा ते घेतोय आणि दादांचं हे आपल्या दादांचा विषय आहे. परत घेऊ हा घेतो ते दादा घेतो. अहो पैसा जिंकला. हो ऐका बरोबर, एक माणसाला 10,000, एका वाडीला 3-3 लाख, एका वाडीला 3-3 लाख. पैसा जिंकला खरा माणूस हरला. पैसा जिंकला. विठोबा साळवी यांचे शिष्य म्हणा, गुरुवर्य कसे म्हणा. आता आम्ही पेलो तुम्हाला झाली वाटतं म्हणजे बघा ना, विठोबा साळवींचे शिष्य म्हणा ना. मुकेश कोळंबे, मुकेश गुळबे, गाव उधळे, गुळबेवाडी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. ऐका सत्य वाचा. ऐका अरे पैसा जिंकला खरा माणूस हरला. पैसा जिंकला अहो खरा माणूस हरला. एकाला 10,000. लाडक्या बहिणी कुठं आहेत? लाडक्या बहिणी, हा बहिणी कुठं आहेत? लाडक्या बहिणी घ्या 1500. पुढच्या वेळेला 2100 घ्या. आमच्याकडनं इकडनं 6100 काढणार. हे लक्षात ठेवा. 5 वर्षात सोनं 1 लाखाच्या पार. पुढचं सरकार येईपर्यंत जर सोनं 1 लाखाच्या पार नाही गेलं, शक्ती तुला सोडून दिला. आज सांगतोय रंगमंचावर सांगतोय. जर पुढच्या 5 वर्षात
सोनं 1 लाखाच्या पार नाही गेलं शक्ती तुला सोडून देईन सचिन बुवा सांगतोय. रेकॉर्ड करून ठेवा परानो रेकॉर्डिंग करून ठेवायची. पुढचं सरकार येईपर्यंत सोनं 1 लाखाच्या पार असेल. हा लग्न झालेलं आहे त्यांनी जपून राहा जपून. सोनार बघून ठेवा खेळातला नाही तर महारातला नाही तर मंडळगडातला नाही तर दापोलीतला. मंडळगडाचं पण लोक आले इकडं त्यांना सांगतोय तुम्ही बघून ठेवा म्हणतोय. पैसा जिंकला अहो माणूस हरला काय सांगावे जनाला काय सांगू या जनाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या. फुडाय का धनवंतानं केली किमया. एका एकाला 10,000 वाडीला 3 लाख. ऐका धनवंतानं हा तुझा किस्सा गरम आहे टेन्शन घ्यायचं नाही तू फक्त जायच राहा गर्दीमध्ये. धनवंतानं केली किमया अहो नाही खऱ्याची राहिली दुनिया. धनवंतानं केली किमया नाही खऱ्याची राहिली दुनिया. लाडक्या बहिणी काकी आणि वहिनी लाडक्या बहिणी काकी आणि बहिणी हो म्हणतात आम्हाला लाडक्या बहिणी निवडून आणली. मग लाडक्या बहिणी काकी मामी वहिनी अव दोष देऊ मी कोणाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारांनो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. एवढं बघितलं होतंस काय कधी. आज तुझी चांदी सांग काय का माऊली विषय पटला तर थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी. जनाची नसू द्या पण मनाची तरी. माऊली ऐका ना एक विषय मुद्दा ऐका फडक्यात बरोबर शीट डाऊन लगे आपला हेच पैसे एवढेच पैसे आहेत. ऐका आपल्याला बोलायला नाही बोलायचं. ऐका माऊली म्हशीची किंमत 1 लाख रुपये. म्हशीची किंमत मुर्रा म्हस असते ना मुर्रा 1 लाख रुपये. गाईची किंमत 80,000 रुपये. चांगला रेडा असेल झुजणारा 80,000 रुपयाला जातो. ऐका पोरांनो गाढव 20,000 रुपयाला. गाढव 20,000 रुपयाला. कुत्रा आहे ना कुत्रा 10,000 रुपयाला कुत्रा आहे. चांगला जर्मन शेपर्ड घेतला ना 10,000 रुपयाला कुत्रा आहे. मांजर घेतलं ना मांजर आता आम्ही दादांच्या घरात तुमच्याकडे कुत्री पण बघितली आम्ही. कुत्रा आहे मांजर सुद्धा आहे. घेत होता तुमचा मागाशी मांजर त्याला म्हटलं बा नको पाळलेला आहे थांब जरा. तर ते मांजर चांगल्या जातीचे असेल 6,000 रुपयाला आहे. 6,000 रुपयाला आम्ही असो आम्ही मता किती रुपयाला विकले माहिती आहे का. 500 रुपयासाठी विकली मता. 500 रुपयासाठी शिपुर्डे म्हणून सांगतोय 500 रुपयासाठी मत विकले. 500 रुपयासाठी म्हणजे माणसाची किंमत काय बघा. प्राण्यांना तुमच्यापेक्षा किंमत आहे. जनावरांना गुर्रांना किंमत आहे तुमच्यापेक्षा. गुर्रांना किंमत आहे तुमच्यापेक्षा. अरे जाग व्हा मर्रा मेल्या जाऊ तुम्ही. गुर्रांना तुमच्यापेक्षा प्राण्यांना तुमच्यापेक्षा किंमत आहे. तुम्हाला किंमत नाही तुमच्या मताला किंमत नाही. 1000 रुपयासाठी 500 रुपयासाठी गेलेली लोक म्हणून सांगतोय हा मित्रांनो. जास्त नाही लगेच चला थांबा पप्याला देतो थांबा. सूर्यकांत माधे नितीनची कानाड पुढे आहे. सूर्यकांत माधे नितीनची कानाड 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. आणि म्हणून बघा आजचा दिवस मी सांगितलंय एकाच माणसावर फिरणार आजचा कार्यक्रम. एवढंच सांगतोय बुवांना मी बोलणार नाही. ते बोलले जरी मला काही बोलले नाहीतच. ते आज कार्यक्रम खरोखर सुंदर केलाय बुवांनी आणि त्याप्रमाणे मीही तसेच त्याच्याप्रमाणेच मीही कसा कार्यक्रम करणार आहे. म्हणून कालीचा समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा
चालेल हे तिकडे जातो. अहो समाज निष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो खुश. समाज निष्ठा तुमची प्रतिष्ठा भाऊ पाहून झालो खुश. अहो संजय रावा अहो संजय भाऊ लाभतो दीर्घ आयुष्य. संजय भाऊ लाभतो दीर्घ आयुष्य. संजय भाऊ लाभतो दीर्घ आयुष्य. संजय भाऊ लाभतो इथूनही पुढे इथूनही पुढे उज्ज्वल आहे तुमचं भविष्य. संजय भाऊ लाभतो दीर्घ आयुष्य. 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 हा येतात 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 थांबा येतात बक्षीस द्या. म्हणजे मग काय बोल काढतो चिमटे काढतो काढतो मंगेश भाई ओके 1000 रुपये सुट्टे 1000 रुपये सुट्टे. आणि तू तयार करायचा फक्त तयार करायचा. इकडनं कोण आवाज येतो काढतेवढा फक्त लक्ष ठेवा. डुकर काढतेवा हा लक्ष ठेवा. एक मिनिट नवीन गाणं ऐका ऐका लगेच लगेच घेतो. जास्त वेळ नाही. बुवानी सुंदर मला गवळींचं उत्तर सुद्धा दिलं. तू लक्ष ठेव बाहेर बाहेर लक्ष ठेव. तू फक्त बाहेर लक्ष ठेव. मी आतला बघतो ऐका बुवानी सुंदर गवळी झाले ऐका ऐका असू द्या त्याचाच बाजार आहे असू द्या ऐका. अहो ज्ञानाचा निर्मळ झाला. आज 6 डिसेंबर लागले 6 डिसेंबर काय वाजून गेले 6 डिसेंबर. सन्माननीय भारतीय घटनेचे राज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज. चैत्य भीमावर गर्दी झाली असेल. गाणं गाण्याला शेवटपर्यंत थांबायचं फक्त. मुकेश गुळगे बावा राणी मुकेश गुळगे वडार तुम्ही फक्त थांबाल काय. हा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. गुळगे दादा तुम्हालाही बावा राणी तुम्हालाही मनाचा मुजरा ऐका. वाणी कट दिलंय बघा गवळण दिलं सुंदर गवळण आहे ऐका. बोलते खोट राधा ही थेट खूप दिवसांनी झाली या भेट. हस घातले तर मी दोन्ही लोणी नव्हतं हो माठा इच्छा होत फक्त पाणी. माझ्या बॅन झांजवाला चिडवायचा ना तो घाली बिली डोक्या बिक्यामध्ये. आणि पहिला बुवाच्या जाऊन घाल काय वा बोलत यांच्या नको घालू बा हे आपली माय बाप जनता का. उत्तर कसं आहे उत्तर कसं आहे बघा. बोलत नाही मुळीच खोट दह्या दुधान भरले माठ. अरे नाही त्याच्यामध्ये पाणी नको बोलू खुळ्यावानी नको बोलू खुळ्यावानी. मी सांगते अन्याची राणी नको बोलू खुळ्यावानी. ही बोलते 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 अन्याची राणी. बोलू खुळ्यावानी
कार्यक्रम होणार आहे. तुला कोटातनं एवढ्या थंडीतनं गरमी होणार आहे. आज काय टेन्शन नाही. ऐका ऐका म्हणून बघा सांगितलंय एक तोलपा द्या ना. बघा मोठा विषय नाही, फक्त एक उकडा अंतरा घालतोय. नाही जाऊ नका 5 मिनिट 5 मिनिट एक मोठा घेऊन बघा. यंदाचं माझं आवडतं गाणं आवडती चाल, आणि या चालीवर मी अनेक गाणी मित्रांनो लिहिली. खूप कार्यक्रमाने मी गायलीत. यंदाचे कार्यक्रम तुम्ही युट्यूबवरती पाहाल तर त्यात तुम्हाला मिळेल नशीबपणे. किस्सा भरून ये, तोपर्यंत येऊ नको अजिबात. हा किस्सा भरून पुरा घेऊन ये, पुरा भरून घेऊन ये किस्सा. चालतंय घेऊन ये. तिथं येऊच नको जोपर्यंत किस्सा भरत नाही तोपर्यंत. ऐका कसं थोडंसं वरती रेकॉर्ड ब्रेक. हा रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पण फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. बोलून जगवणार आणि काय गाऊन निजवणार असं काय त्यांचा विषय होता. म्हणून विषय आधार आर पाप्या गाड्या लावू नको टोप्या. बुवाला विचारा पहिली टोपी सांभाळ. त्याला सांगायचं आलं मला पहिली टोपी सांभाळायला शिका आणि मग सचिन मोशी भारी करा. एका वाक्यात कार्यक्रम खलास करून टाकतो. पहिली टोपी सांभाळायला शिका तुमची जी घातली हो ना. गांधी असू द्या, आम्ही पण गांधीवादीच आहोत. पहिली टोपी सांभाळायला शिका स्वतःची आणि मग सचिन मोशी भारी करा. ऐका आर पाप्या गाड्या लावू नको टोप्या काय केलंस त्या माझ्या पोराला. आर पाप्या लावू नको टोप्या अहो काय करता माझ्या पोराला. सोडणार नाही या चोराला, सोडणार नाही तुला चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही या चोराला. आरार पाप्या लावू नको टोप्या, आरार पाप्या लावू नको टोप्या काय केलं तू माझ्या पोराला. श्रावण बाळाचे आई वडील दशरथ राजाला म्हणतात जेव्हा बाण लागला, शब्दभेदी बाण मारला आणि तो लागला श्रावण बाळाला. पाणी घ्यायला गेला होता आई वडिलांसाठी, पाणी घ्यायला गेला होता आणि बाण लागला. श्रावण बाळ मेला आणि पाणी घेऊन मग दशरथ राजा गेलाय आणि मग त्याचे आई वडील श्रावण बाळाचे म्हणतात आर पाप्या श्रावण बाळा आर पाप्या लावू नको टोप्या. दशरथ राजाला म्हणते तुझा हा आवाज माझ्या श्रावण बाळाचा नाहीये, तू कोणतरी वेगळा आहेस. आर पाप्या लावू नको टोप्या काय केलंस तू माझ्या पोराला, काय केलंस तू माझ्या पोराला. सोडणार नाही तुला चोराला, सोडणार नाही तुला चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही तुला चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही तुला चोराला. तडफडून मरशील बाराला, सोडणार नाही तुला चोराला.
कर आता, बस कर आता, बस कर आता तुझी कहाणी, तुझ्या हाताचं नको रे पाणी, बस कर आता तुझी कहाणी, तुझ्या हाताचं नको रे पाणी, सारस माझ्या आलं या ध्यानी, सारस माझ्या आलं या ध्यानी, एवढी तरी मी नाही अडाणी, श्रावण बाळाची आई म्हणते एवढी अडाणी नाही मी, तू नाही आहेस माझा श्रावण बाळ, हा नाही आहे, आवाज हा स्पर्श देता नाही आहे, एवढी तरी मी नाही अडाणी, माझं मारलं मुलं नाही तुझं होणार भलं, माझं मारलं मुलं तुझं होईल का भलं, आग लागलं तुझ्या, आग लागो तुझ्या संसाराला, दशरथ राजाला शाप दिला श्रावण बाळाच्या आई बापाने, आणि म्हणून दशरथ राजा पुत्र विभागातून रात्री 12ला नेला. पोरांनो मित्रांनो मनाचं सांगत नाही, दॅट इज कॉल्ड सचिन बुवा. हे वाचलंय तेच सांगते तुम्हाला. ती म्हणते माझं मारलं मुलं तुझं होईल का भलं, आग लागल तुझ्या संसाराला, सोडणार नाही तुला चोराला, मी सोडणार नाही तुला चोराला, पडून मरशील माराला, सोडणार नाही तुला चोराला, पडून मरशील माराला, नशिबी काय हे आणलंस देवा, कोणाला आमची करील सेवा, ओळखून आहे तुझा मी गावा, कलंक लावलं आपल्या नावा, कसला बाप देते मी शाप, अरे कसला तू बाप देते मी शाप, शुभ दिनाच्या वाराला, या शुभ दिनाच्या वाराला, सोडणार नाही तुला चोराला, सोडणार नाही तुला चोराला, चल पडून मरशील माराला, सोडणार नाही तुला चोराला, चल पडून मरशील माराला, सोडणार नाही तुला चोराला. व तुम्ही काय मी काय आणि बसलेली जनता काय, जन्म एकदा आहे आणि मृत्यू हा अटळ आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलेला आहोत आणि आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. तुमच्या आधी बुवा मी जाईन, नाही तर मी गेलो तर माझ्या कार्याला तुम्ही या, माझ्या आधी तुम्ही गेलो तर तुमच्या कार्याला मी येईन, एवढाच विषय. हे दुनिया नाशिवंत आहे बाबू, हे जग नश्वर आहे, हे जग नश्वर आहे. फक्त कीर्ती राहणार, कीर्ती राहणार म्हणून कीर्ती राहणार म्हणा. ऐकायचा एक मुकडा बघा माहिती आहे मला, मी आपण मला पण टाइमपास करायला टाइम नाही, मला उद्या सकाळी मुंबईत जायचं, टेन्शन नका. ऐका म्हणून होतं 6 डिसेंबरचं गाणं हे फक्त मुकडा घेतोय आणि त्याच्या अगोदर मंडळी जमली सारी, मंडळी ही जमली सारी, सोहळ्याची करून तयारी, मंडळी जमली सारी, सोहळ्याची करून तयारी,
भाऊ शतायुषी व्हावे ही इच्छा मंडळी जमली सारी सोहळ्याची करून तयारी भाऊ शतायुषी व्हावे ही इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा मंडळी जमली सारी सोहळ्याची करून तयारी मंडळी जमली सारी सोहळ्याची करून तयारी शतायुषी व्हावे ही इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे ही इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा शतायुषी व्हावे इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा बस काही टाकीचा देव टाकीचा इंजेक्शन नको 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 मेलेल्याला काय मारायची आपण मेलेल्याला मारा ऐका आज आज ऐका मित्रांनो शेवट करतोय कार्यक्रमाचा बघा भाऊना शुभेच्छा आणि माझ्या मनातले तर आमदार आहेतच बरे काही होऊ द्या हा आणि मी स्वतःच्या खर्चानं आलोय जागरण करून हा स्वतःच्या खर्चानं आलो आणि स्वतःच्या खर्चानं भाऊला मत देऊन गेलो जाहीर सांगतो हा आणि आमचं मत वाया गेलं असं आम्हाला वाटायला लागलं आता कारण 500 रुपयाला लोक कुत्र्या मांजरापेक्षा तुमची किंमत कमी आहे कुत्र्या मांजरापेक्षा मग आम्ही स्वाभिमानी आहे आम्ही स्वतःच्या खर्चानं आलो स्वतःच्या वडापाव पण खाल्ला नाही कोणाचा ना भाऊचा खाल्ला ना भाईचा खाल्ला हा वडापाव पण नाही खाल्ला पण मत देऊन गेलो भाऊ आवर्जून रेकॉर्ड करून घ्या पोरांनो स्वतःच्या खर्चानं आलो स्वतःच्या खर्चानं गेलोय हा सज्जादा नाही हसण्यासारखी गोष्ट नाही ह्याला म्हणतात स्वाभिमानी मतदार आणि आपण इकलो कुत्र्या मांजराच्या पेक्षा खाली किमती ऐका म्हणून शेवटचं आज महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर आज गर्दी असणार चैत्यभूमीवर गर्दी असणार ज्यानं या देशाची आणि ते सुद्धा चाललेलं आहे त्या घटना बदला आणि हे करा संविधानानं तर ह्यांनी टाळाच लावलेला आहे 100% सांगतो हरताळ फासलेली आहे सगळ्या गोष्टीला हे आपण बघत आलोय ऐकतोय म्हणून म्हणतोय आज महापरिनिर्वाण दिन आहे 6 डिसेंबरचा आजचा दिवस आहे आणि म्हणून 2 शब्द फक्त माझ्या बाबासाहेबांसाठी आणि कार्यक्रमाची सांगता करतोय भाऊंना शुभेच्छा मनापासून दिलेल्या आहेत आजचा दिवस आहे 6 डिसेंबर आज दिवस आहे आणि म्हणून गातोय काय म्हणतोय हे बरोबर शिट डाऊन बाबांच्या गाण्याला नाही आज महापरिनिर्वाण दिन आहे हा हे जयंतीचं गाणं नाही हे पुण्यतिथीचं गाणं म्हणून हा सर ओके तुम्हाला देणार म्हटलं की देणार नजीर भाऊ आमचे इकडे दोन कलाकार इकडे थांबा जरा म्हणून म्हणतो मी काय करतो काश्मीर ते कन्याकुमारी आता यांना माहिती नाही मी काय घेणार पण हे गाणं मी मला वाटतं शिवाच्या पोस्टर बसू शिवा पोस्टमन होतो तेव्हा आता प्रमोशन मी गेलो मुंबईला हा हो सरस गाणं म्हणता नाही तुमचा पोस्टमन शिवाचा पण आता ते तिकडं कोंबड्या खात आहेत आम्ही हा फरक आहे पोस्टमनला 12 महिने पगार यांना जेव्हा गिऱ्हाईक येईल तेव्हा असा फरक आहे म्हणून म्हणतो मग काश्मीर ते कन्याकुमारी अवमवा होता भिवा मशहूर आणि गाणं मी तेव्हा म्हणजे मी जेव्हा माझ्या वाटा मिसळून नव्हती तेव्हा मी शिवात गेलो आणि बँजो मास्टर आज बसले ना धोधो सकाळी येऊन डोक्या बसायला वा गाणं पाहिजे शाळेत काय गॅदरिंग काय गाणं पाहिजे आता म्हटलं तुला ह्या लोकांची बिला घेऊ का ह्यांची डिपॉझिट भरू विड्रॉल देऊ ह्यांना
का तुला गाणं देऊ? आज 2 दिवस येऊन बसलो तेव्हा गाणं दिलं होतं. मुद्दाम आज मी ऐकून दाखवलं त्याला. मी म्हटलं तुला लक्षात आहे का रे? ते गाणं त्याच्या अजून लक्षात आहे. उघडा सुद्धा आणि अंतरी सुद्धा लक्षात आहे. हे का तुम्हाला सांगतोय? माझ्या गाणं लक्षात नव्हतं, त्याला दिला ना माझंच गाणं होतं पण माझ्या लक्षात नव्हतं. विषय कसा आहे बघा. काश्मीर ते कन्याकुमारी माझा होता भिवा मशहूर. अगर रमा साहेब गेले दूर महाश्रूने भरला. रमा साहेब गेले दूर महाश्रूने भरला. रमा साहेब गेले दूर महाश्रूने भरला. काश्मीर ते कन्याकुमारी माझा होता भिवा मशहूर. साहेब गेले दूर महाश्रूने भरला. दुबळ्यांचा आधार होता भीम माझा नवा जन्मदाता. दुःख झाले सोडून जाता काय झाले नशिबी आले लागली या जीवा हुरहूर. रमा साहेब गेले दूर महाश्रूने भरला. तेव्हाची कवी कल्पना जेव्हा मिसळून नव्हती वाटावर तेव्हाची कवी कल्पना आहे. म्हणून बोलून जुगवत नाही, गाऊन निजवत नाही. मी निजवलेला आहे. वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करणारा शाहीर हा फुकट चोदी बोलणारा शाहीर नव्हे. तुम्हाला आवर्जून सांगतोय माझ्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे, काहीतरी मर्म आहे. तुम्हाला नसेल पटत पण माझ्या समाजाला निश्चितपणे पटेल. आज भाऊंचा वाढदिवस हो बाबा हो. ते पहिल्या वारीत झाले आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा लाख शुभेच्छा. आणि भाऊने मी म्हणतो माझं तरी मत आहे, मी तुम्हाला इतका मी मोठा नाही तरी सुद्धा भाऊ खचून नका जाऊ. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी असू. आमच्या मनातले तुम्ही आमदार आहात. आमच्या मनावर अधिराज्य करणारे तुम्ही आमदार आहात. तुम्ही खचून नका जाऊ. हा हे दुःखही आम्ही पचून टाकू. आणि निश्चितपणे बघा मित्रांनो, बघा यांच्या किती येऊ द्यावं किंवा काही असू त्या गोष्टी जेव्हा वर्षाची काठी पडेल ना, यांच्या वर्षाची काठी पडेल ना, त्या दिवशी यांच्या काट्याबरोबर यांच्या नाण्याबरोबर टेन्शन घ्यायचं नाही. सत्याला त्रास आहे मित्रांनो, सत्याला त्रास आहे पण विजय मात्र आपला निश्चित आहे. म्हणून माझी विनंती आहे, मी भाऊला सांगण्यात का मोठा नाही पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एक माझा मोठा भाऊ म्हणून मी माझ्या बाप म्हणून त्यांना मी सांगतो की तुम्ही खचून जाऊ नका. माझ्या मनातले आमदार आम्ही, या लोकांच्या मनातले आमदार तुम्ही हे राहणार, हे शेवटपर्यंत राहणार. हा बाकी किती काय 7 पिढ्यावाल्यांना पुढच्या घ्यायला नक्की निश्चितपणे कळेल त्यांची ताकद. त्या वर्षाची काठी जेव्हा पडेल ना त्यांच्यावर तेव्हा त्यांना त्यांची ताकद कळेल. एवढंच सांगतो, फक्त जास्त बोलत नाही. म्हणून फक्त एक फरमाईश आहे. कारण मित्रांनो जे आता चाललंय ना सगळं त्या गोष्टीवर मी अनेक वेळा मला तासभर पुरायचं नाही ह्या गोष्टीवर बोलायला गेलो होतो. आपण मध्ये लोक म्हणतात आमचे संजयदा बोलत असतात बुवा शॉर्टकटमध्ये करा कार्यक्रम. माहिती आता ह्या माईक घेता हातात की हा काय थांबायचा नाही. भाऊ शॉर्टकट करा. आणि आज काय इकडे तिकडे घुसायचं नाही म्हणतात. म्हटलं नाही ठीक आहे सर. राजू शेट पण आमचे हो इकडे हो म्हटलं आपलं जेवढा बोलू तेवढा करू. म्हणून बघा मगाशी फरमाईश आले पहिल्या बारीमध्ये. आता ते काय त्यांचं नाव संतोष तांबट. कुठे आहे संतोष तांबट? नाही संपलं पैसे संपला आता. रिचार्ज संपला. रिचार्ज संपला. काय
नाही सांगता आलं. ऐका ते बक्षीस मागाशी आलेलं आहे पहिल्या बारीमध्ये आलेलं आहे. संतोष तांबट ऐका. ओ अरे 60 लाचार झाले घ्या 1500. काल मुख्यमंत्री होते आज उपमुख्यमंत्री झाले. 60 लाचार झाले. कालपर्यंत मुख्यमंत्री होते आज उपमुख्यमंत्री झाले. 60 लाचार झाले अहो हल्लीचे हे नेते. पण आज बाळासाहेब तुमची आठवण येते. 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 झाली लाचार झाले हल्लीचे हे नेते. झाली लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. 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 नाव कसं सांगा सगळ्यांनी तुम्हाला ओळखतात. शाळेत राहायचे बुवा मुरुडकर. मित्रांनो बुवाने मगाशी फरमाईश केली पण त्यांना माझी काय आवड आहे मला काय समजत नाही. माझ्याच बारीमध्ये येऊन बसतात आणि मला म्हणतात काय बुवा तुमच्याच बारीत गायचा विषय तुरेवाला बुवा तुरेवाला बुवा एक आवड आहे बघा. शक्तीवराला भेद नव्हे एक गाणं आपण त्यांना देऊया अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि ते त्यांचे 4 शब्द वेळाकडे तुम्ही सर्वांनी ऐकावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ऐका. खेड तालुक्यामध्ये आहे आहो आहे हा चिंचगड गाव. खेड तालुक्यामध्ये आहे आहो आहे हा चिंचगड गाव. चिंचगड गावामध्ये